आज सोशल मीडियाच्या युगात प्रभाव टाकण्यासाठी फक्त मोठे नाव किंवा मोठी पार्श्वभूमी लागतेच असं नाही. मोबाईल, कल्पकता आणि स्वतःची वेगळी ओळख असेल तर सामान्य व्यक्तीही लाखो लोकांच्या मनावर राज्य करू शकते. महाराष्ट्रातील अनेक महिला इन्फ्लुएन्सरनी हे सिद्ध करून दाखवलं आहे. त्यांनी केवळ मनोरंजनच नाही तर संस्कृती, आत्मविश्वास, महिलांचं सशक्तीकरण आणि सकारात्मक विचार लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील अशाच काही टॉप महिला इन्फ्लुएन्सर बद्दल जाणून घेणार आहोत, ज्या त्यांच्या चांगल्या कामामुळे आणि वेगळ्या शैलीमुळे लोकांच्या मनात खास स्थान निर्माण करत आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. सर्वात आधी नाव येतं कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता. कोकण हार्टेड गर्ल हे नाव सोशल मीडियावर खूप वेगाने लोकप्रिय झालं. त्यांनी कोकणातील निसर्ग, संस्कृती, स्थानिक बोलीभाषा आणि गावाकडचं साधं जीवन आपल्या व्हिडिओमधील लोकांसमोर आणलं. त्यांच्या कंटेंटमध्ये विनोद, साधेपणा आणि वास्तव जीवनाचं सुंदर चित्र दिसतं. त्यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर राज्याबाहेर लोकांनाही कोकणाची ओळख झाली. त्यांच्या व्हिडिओमुळे अनेकांना कोकणातील पर्यटन स्थळं, खाद्यसंस्कृती आणि पारंपरिक जीवनशैलीबद्दल माहिती मिळाली. विशेष म्हणजे त्यांनी गावातील मुलींनाही सोशल मीडियावर मोठं स्थान मिळवता येतं हे दाखवून दिलं. ग्रामीण भागातूनही मेहनतीने आणि आत्मविश्वासाने पुढे जाता येतं हा त्यांनी संदेश दिला. आज त्या अनेक तरुणींसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. त्यांचा प्रत्येक व्हिडिओ लोकांना हसवतो, आनंद देतो आणि आपल्या मातीतल्या संस्कृतीची आठवण करून देतो. दुसरं नाव आहे नलिनी काकू उर्फ कोलीनबाई. नलिनी काकूंनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या पारंपरिक कोळी समाजातील खाद्य संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या लोकप्रिय फूड इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या व्हिडिओमध्ये ताजे मासे, कोळी पद्धतीचे पदार्थ, घरगुती मसाले आणि समुद्र किनाऱ्यावरील जीवनशैली दिसते. त्यांच्या साध्या बोलण्याच्या शैलीमुळे आणि नैसर्गिक स्वभावामुळे लोकांना त्यांचा कंटेंट खूप आवडतो. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोकण आणि कोळी संस्कृती घराघरात पोहोचवली आहे. नंतर त्यांनी कोलीनबाई ऑथेंटिक सी फूड्स रेस्टॉरंट सुरू करून स्वतःचा व्यवसायही उभा केला. नलिनी काकूंनी हे सिद्ध केलं की सोशल मीडिया फक्त मनोरंजनासाठी नाही तर यश आणि व्यवसायासाठीही मोठं साधन ठरू शकतं. आज त्या अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान आहेत. मेहनत, आत्मविश्वास आणि स्वतःच्या कलेवर विश्वास असेल तर मोठं यश मिळू शकतं हे त्यांनी दाखवून दिलं. तिसरं नाव आहे रुचिरा जाधव. या मराठी सोशल मीडिया क्षेत्रातील लोकप्रिय चेहरा मानल्या जातात. फॅशन, लाईफस्टाईल, सौंदर्य आणि आत्मविश्वास पूर्ण व्यक्तिमत्वामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट आणि व्हिडिओमध्ये आधुनिक विचार, स्टायलिश सादरीकरण आणि स्वतःवर प्रेम करण्याचा संदेश दिसतो. अनेक तरुणी त्यांना फॅशन आयकॉन म्हणून पाहतात. रुचिरा जाधव यांनी स्वतःची ओळख मेहनतीने तयार केली असून महिलांनी स्वतःसाठी वेळ द्यावा, स्वतःवर विश्वास ठेवावा आणि मोठी स्वप्न पाहावीत असा संदेश त्या देतात. त्यांच्या कंटेंटमधून आत्मविश्वासाने जगण्याची प्रेरणा मिळते. सोशल मीडियावर ग्लॅमर सोबतच सकारात्मकता टिकवून ठेवणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे त्या मराठी तरुणींमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. स्वतःच्या व्यक्तिमत्वाने लोकांवर प्रभाव टाकणाऱ्या इन्फ्लुएन्सरमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. चौथं नाव आहे अपूर्वा मुखिजा. या तरुण पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. त्यांच्या व्हिडिओमध्ये आजच्या तरुणांचे प्रश्न, नातेसंबंध, करिअर, मैत्री आणि महिलांच्या भावना सहजपणे मांडल्या जातात. त्यामुळे त्यांचा कंटेंट लोकांना स्वतःच्या आयुष्याशी जोडलेला वाटतो. अपूर्वा आत्मविश्वासाने बोलतात आणि महिलांनी स्वतःची किंमत ओळखावी, स्वतःच्या मतांवर ठाम राहावं असा संदेश देतात. त्यांची बोलण्याची शैली थेट आणि स्पष्ट असल्यामुळे अनेक मुलींना त्या प्रेरणादायी वाटतात. सोशल मीडियावर त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. फक्त मनोरंजनच न करता वास्तव आयुष्यातील मुद्द्यांवर बोलणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आज अनेक तरुण त्यांना आधुनिक विचारांची आणि स्पष्ट व्यक्ती महिला म्हणून पाहतात. आपल्या मेहनतीने आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वामुळे त्या लोकप्रिय झाल्या आहेत. आणि शेवटी स्वानंदी सरदेसाई या महाराष्ट्रातील लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, अभिनेत्री आणि कंटेंट क्रिएटर म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी आपल्या नैसर्गिक अभिनय शैली, आकर्षक व्यक्तिमत्व आणि मराठी संस्कृतीशी जोडलेल्या कंटेंटमुळे मोठी लोकप्रियता मिळवली आहे. सोशल मीडियावर त्या लाईफस्टाईल, फॅशन, ट्रॅव्हल आणि दैनंदिन आयुष्याशी संबंधित व्हिडिओ शेअर करत असतात. स्वानंदी यांचा साधेपणा आणि प्रेक्षकांशी जोडणारा स्वभाव हे त्यांच्या लोकप्रियतेचं मुख्य कारण मानलं जातं. त्यांनी मराठी तरुणांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या पोस्टमधून आत्मविश्वास, सकारात्मकता आणि स्वतःच्या आवडीने जगण्याचा संदेश मिळतो. त्यांनी अभिनय क्षेत्रातही काम करत आपली प्रतिभा दाखवली आहे. त्यामुळे त्या केवळ इन्फ्लुएन्सर नसून नव्या पिढीची प्रेरणादायी व्यक्ती म्हणून पाहिल्या जातात.
मेहनत, सातत्य आणि स्वतःची वेगळी ओळख तयार केली तर सोशल मीडियातूनही मोठं यश मिळू शकतं हे त्यांनी सिद्ध केलं आहे. या सर्व महिलांमध्ये एक गोष्ट समान आहे. त्यांनी सोशल मीडियाचा वापर फक्त प्रसिद्धीसाठी नाही, तर लोकांवर चांगला प्रभाव टाकण्यासाठी केला. कोणीतरी संस्कृती जपते, कोणीतरी महिलांसाठी आवाज उठवते, कोणीतरी आत्मविश्वास शिकवते, तर कोणीतरी हास्य देऊन लोकांचा सुंदर दिवस बनवते. आजच्या काळात सोशल मीडिया हे खूप मोठं साधन आहे. त्याचा योग्य वापर केला तर तो करिअर, प्रेरणा आणि समाज बदलण्याचं माध्यम बनू शकतं. महाराष्ट्रातील या महिला इन्फ्लुएन्सरनी ते करून दाखवलं आहे. तुमच्या मते महाराष्ट्रातील अजून सर्वात प्रभावशाली महिला इन्फ्लुएन्सर कोण आहेत? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या आणि रोचक विषयासह. धन्यवाद.